या सगळ्या तुमच्या भूमिकेवर छगन भुजबळ असं म्हणाले की हे मारुतीचं शेपूट आहे, वाढतच जाणार आहे आणि एक माणूस महाराष्ट्राला वेठीस धरतोय, त्याच्यावर कारवाई का होणार नाही? मग सगळं शेपूट घेतो का तुलाच यंगरेट त्याच्या सगळं वाटोळं करून ठेवलं. इतका विषारी विचाराचा समाजाला परवडणार नाही. हो आम्ही बघतो सगळ्या सोयऱ्यांची मागणी कशी घ्यायची. त्याला तर काय एवढं डोकं असतं तर एवढं खराब वातावरण त्यांनी केलंच नसतं. राज्यात खराब वातावरण केलं आणि मोकळा झाला. तो कोणत्या पक्षात जाय त्या पक्षाचा कार्यक्रमच आहे यावेळेस. कोणत्याही जाय त्या पुऱ्या पक्षाचाच कार्यक्रम आहे यावेळेस. त्यांना तुला जो पक्ष आहे तुझ्या पक्षात किंवा तुला घेते त्या पक्षाचा दिदाराच झाला म्हणायचं तो यामुळे बघतो होतोय का नाही. नितेश राणे असे म्हटले की मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला पटलेला आहे. 10% नोकरीत आणि शैक्षणिक आरक्षण आहे. हे आरक्षण कोर्टात देखील टिके. मनोज जरांगे यांनी देखील समजून घ्यावं की मराठा समाज या निर्णयाने आनंदी झालेला आहे. आपला आनंद तो व्यक्त करत आहे, जल्लोष करत आहे. त्यामुळे त्यांनी थोडी संयमाची भूमिका घ्यावी. हा चला घ्या पुढं. माहिती आहे आम्हाला. एक वेगळी मागणी केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाला, मराठा विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळत आहेत, जे काय मिळतंय ते आता ओबीसी विद्यार्थ्यांना पण मिळावं ही मी उलट मागणी करतो असं भुजबळ म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेमध्ये. काय म्हणला? मराठा विद्यार्थ्यांना आता ज्या सवलती किंवा ज्या काही लाभ मिळतोय ज्या काही गोष्टींचा त्या आता ओबीसी विद्यार्थ्यांना मिळाव्या अशी उलट मागणी त्यांनी केली. ते बधीर झालेलं आहे पहिलेच. त्याला फक्त खावा लागतं वाटतं. कुंकुण वरबडितो पोटच भरत नाही त्याचं. केंद्रापर्यंत खातो एकटाच. अर्ध्या ओबीसीचं सर्वसामान्य खालच्या जातीचं तोच खातो. आता बोलता बोलता धनगर आरक्षणाचा कार्यक्रम करून टाकला. आता आणखीन ओबीसीच्या घे म्हणजे सगळं उडालं पाहिजे. आम्हाला जे येते त्याला पाहिजे आणि त्याला जवळ होतं त्यावर आम्ही तसलं हट्ट नाही केला की त्याला जे येते आम्हाला पाहिजे. एकदम गेलेलं आहे ते. मी तर म्हणतो तुम्हाला त्याचे प्रश्नच घेत जाऊ नका. आता त्याला यादीतूनच काढून टाका. या ते प्युअर कामातून गेलेलं आहे ते. आता ते म्हणायला ते सत्यसुद्धा आहे. जर अधिसूचना तुम्ही काढता आणि चर्चाच तुम्ही घडवून आणत नाहीत त्याचा अर्थ दुसरा होतच नाही. परंतु आम्ही समर्थ आहेत. आम्ही सज्ज झालेलो आहेत 2-3 दिवसापासून. आम्ही आंदोलन आता न्यायासाठी सुरू करतोय. भुजबळ म्हणालेत की माझ्यावर हल्ला झाला तर जरांगेंना अटक करा. तुझ्यावर हल्ला काल राहिलं काय मरेल सगळ्या दुनियाचं. तुला चालता येणार. तुला मारून काय करतो. तुझ्यावर हल्ला व्हायला आणि त्याला आणि तुझ्यावर हल्ला करणार असं एक मराठा नाही. तुझ्यावर हल्ला करून कायला गाण खराब हात करून घेणं. तुझ्या जो काय हल्ला करायला भरगड मोडून गेलं सगळ्या दुनियाचा. तू असं टपकणार आहे साप वापस वर जशी. असं टेन्शन घेऊन घरात बसल्या बसल्याच कागद खाशीन 2-4. तूच वरच्या गेलेला माहीत नाही व्हायचं. टेन्शनातच नुसते. तुला कोण मारीन काय आला. सगळ्या दुनियाचं वायाला गेलेलं तुला कायला मारीन कोण. जेव जातीवाद करतो त्याच्या मनात हमेशा पाप आहे आणि विषारी विचार आहेत. याला कोण मारतं वाचल्याला. त्याला काय विचारे. त्याला आणखीन एखादी केस मागे घ्यायची असं म्हणून धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवाचा उपयोग करून घेतला. मोठ्या वर्गाचा केसेस 2-3 मागे घेतल्या. आता हे असलं बोंबलून मरण म्हणून आणखीन 2-3 घेशील. याला सवयच ती पहिल्यापासून दुसऱ्याचा वापर करून स्वस्वार्थ साधायचा आणि राजकारण आपलं साधून घ्यायचं. कारण तू राजकारणी. या आजच्या कायद्याच्या अनुषंगानं दोन्ही बाजूनं सांगितलं तर एक तर हा कायदा टिकेल आणि दुसरे काही जण असं म्हणतात की हा टिकणारच नाही. तर कायदेतज्ञ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.